हाय एव्हरीवन, मी विनायक पाटील आणि हा माझा भाचा रुद्र सरनाईक. आम्ही नेपाळमध्ये 9व्या इंटरनॅशनलची कराटे चॅम्पियनशिप होती, त्याच्यासाठी पार्टिसिपेट केलेलं आहे ना. खरं तर याची फिजिकली आणि मेंटलीसुद्धा खेळण्याची खूप इच्छा त्या दिवशी कमी होती. तो वॉमिटिंग जास्त झालेला, प्रवास जास्त झालेला आणि टॉयलेटला जास्त होत होतं आणि त्याची मानसिकता पण अशी होती की त्याच्यात थोडंसं धाडस कमी होतं. कारण आपण एवढ्या मोठ्या लेवलला खेळायला लावलं, कसं असेल काय असेल ह्याचं थोडंसं डिप्रेशन त्याच्या मनामध्ये होतं थोडं. त्या दिवशी 2:45 वाजता सर काहीतरी करायला उठलेत आणि आम्हाला काही समजलं नाही. हा पण उठला कारण ह्याला त्या दिवशी कॉम्पिटिशनला जायचं होतं. त्याला झोप लागेना, पोट खळखळ आले, उलटी आल्या, मळमळ्या व्हायला, असं व्हायला तसं व्हायला. मी सरांना थोडं म्हटलं की सर असं व्हायला लागलं. सरांनी काय घेत नाही त्यातलं, तर सर म्हणतात म्हणून हिलिंगसाठी एक थोड्या वेळासाठी हिलिंगचा प्रयत्न केला. थोड्या वेळानंतर त्याच्यात अचानक असा बदल घडून आला की मला तो स्वतःच म्हटला, मामा तुला कुठं फिरायला जायचं, तू तिकडे जा, मी कॉम्पिटिशनला देणार आहे, टप देणार आहे म्हणून. इतकं मोठं व्हेरिएशन. मी म्हटलं कशामुळे घडलं, काय घडलं हा विचार करतोय, तर सर म्हणाले आपण सकाळी थोडंसं केलेलं होतं, त्याचा तो इफेक्ट आहे. बेस्ट आणि त्याचा रिझल्ट असा आहे की तो हा ब्रॉन्झ मेडल घेऊन आलेला आहे. आणि थँक्यू दीक्षित सर, थँक्यू. कसं वाटतंय तुला? मला खूप छान वाटते. ओके. आणि हिलिंगचा फायदा झाला असं वाटतं तुला? होय. नक्की? नाव सांग तुझं? रुद्र सुशांत सरनाईक. ओके.